सामान्य लोकांच्या हिताचे आहेत। दादा, तुमच्या पक्षाचे बरेच आमदार दादांची भेट घेत आहेत, दादांची भेट घेत आहेत, पडद्यामागे काही नेमकं घडतंय का? बरेचसे आमदार काय, काल दादांना मी सुद्धा भेटलो। आता ते सत्तेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हातामध्ये ताकद आहे आणि समजा असे काही विषय जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते जर मार्गी लावायचे असते तर सत्तेत असलेल्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं। आता काल देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो, उद्या जाऊन अपॉइंटमेंट मिळणार नाही, पण जर मोदी साहेबांनी वेळ दिली तर त्यांच्या इकडे जाऊन माझ्या मतदारसंघातले नाही तर महाराष्ट्राच्या हिताचे काही विषय आम्ही मांडू शकतो। कारण का ते पद मिळाल्यानंतर ते पद महाराष्ट्राचं असतं। राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे, दुर्दैव असं आज राजकारण केलं जातं, पण शेवटी प्रयत्न करावे लागतात। तुम्ही विरोधात असला तरी मतदारसंघासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे काही मुद्दे मांडण्यासाठी जावं लागतं आणि ते गेल्यानंतर त्याची वेगळी चर्चा होणं योग्य नाही। अजून 5 वर्ष त्यांच्याकडे 222 आमदार आहेत, त्यामुळे आमच्यासारख्यांची त्यांना जरूरत आहे असं मला वाटत नाही। राम मंदिर बांधून नेता होत नाही आता हिरो व्हायचा प्रयत्न करतात वेगवेगळे स्टेटमेंट। मला माहित नाही ते मोदी साहेबांबद्दल बोलले, अमित शहा साहेबांबद्दल बोलले का काय बोलले, म्हणजे त्याचा अर्थ त्यांच्या संघटनेमध्ये आणि पार्टीमध्ये सुद्धा कुठेतरी कलह हा तिथं सुरू झालेला आहे। एक तर प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे ते सगळ्यांचं आहे, ते एका व्यक्तीचं नाही। तुम्ही जर तिथं बघितलं तर त्या जेव्हा जीर्णोद्धार केला जात होता तिथं 3-1 हजार सेलिब्रिटी होते, सामान्य लोकांना बाहेर ठेवलं होतं। त्याचा फटका तिथं असणारा खासदार हा भाजपचा नाही, त्यामुळे ते मंदिर हे सामान्य लोकांचे। आता भागवत साहेब काय बोलायचा प्रयत्न करतात मला माहित नाही, पण नक्कीच एखादं मंदिर आता सामाजिक कार्य करत असताना तुम्ही हिरो बनण्याचा प्रयत्न तिथं केला। मी मध्ये नेत्यांबद्दल बोलत नाही, आमच्याबद्दल सुद्धा बोलतोय, तर ते कधी कधी चुकीचं असतं। आता ते मोदी साहेबांबद्दल का बोलले हे खरं तर त्यांनाच विचारलं पाहिजे। कल्याणमध्ये काही हिंदी भाषिकांनी मराठी कुटुंबांना मारलं, मराठी म्हणजे बेदम मराठी। हे बघा, एक तर निषेध केला पाहिजे मराठी माणूस म्हणून, हा प्रश्न ऐकल्यानंतर आत्ताच माझी मूठ कुठेतरी टाईट झालेली आहे आणि कुठेतरी एक असा विचार येतो की ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रातल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचं आहे, मारामारी करून चालणार नाही, पण हे जे बाहेरून इथे येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे। दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं। मार्कडवाडी प्रकरण एक नरेटिव्ह फॅक्टरी आहे असं फडणवीस म्हणतात। आता हे बघा, लोकसभेच्या काळामध्ये केंद्रातल्या भाजपच्या प्रमुख लोकांकडनं 550 कोटी रुपये हे सोशल मीडियासाठी भाजपने तिथं पाठवले होते। हे आम्ही बोलत नाही, त्यांचेच प्रमुख सोशल मीडियाचे कार्यकर्ते भाजपचे बोलतात। आता 550 कोटी जर तिथं सोशल मीडियासाठी वरून पाठवले असतील आणि इथं चर्चा होत असेल तर फेक नरेटिव्ह हा आम्ही नाही, त्यांनी करण्याचा तिथं प्रयत्न केला। आणि विधानसभेला जर तुम्ही बघितलं, जे सोशल फॅब्रिक आहे आपल्या या महाराष्ट्राचं तेच कुठंतरी डिस्टर्ब फक्त सत्तेत येण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षाने तिथं केलेलं आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं सामाजिक कार्यकर्त्यांचं हेच काम आहे, लोकांचं सुद्धा हे जे समाजामध्ये वाद निर्माण केलेला आहे तो कुठेतरी मिटवावा लागेल आणि परत एकदा संतांचा महाराष्ट्र तसंच आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या समता बंधुभाव हे महत्त्वाचं आहे, हे कुठेतरी परत एकदा ते वातावरण करण्याची जरूरत आहे आणि परत एकदा आपल्याला विकासाच्या बाबतीत बोलायची जरूरत आहे। आता तुम्ही जर बघितलं तर आता 2029ची त्यांची तयारी सुरू झालेली आहे, हिंदू राष्ट्र या नावाखाली। म्हणजे आपण घर चांगलं असावं, चांगली गाडी असावी, मुलं चांगली शिकावेत, मोठी व्हावीत, ह्याच्यावर चर्चा न करता आपण वेगळ्याच दिशेने महाराष्ट्र तिथं चाललाय। त्यामुळे ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नाही, या बाबतीत नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे।